सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांसाठी मुलींसाठी येत्या रविवारी सुद्धा एक्झाम आहे आणि त्याच पद्धतीनं काल एक अनाउन्समेंट झालेली आहे. जे काही परिपत्रक आले पुणे शहरच्या बाबतीत जिथं जागा जास्त आहे त्यांनी जे काही रूम्स असतील किंवा जे काही परिमंडळ किंवा जे काही असतील म्हणजे CCTV असतील किंवा तिथलं पूर्णपणे बैठक व्यवस्था असेल किंवा स्टाफसाठी लागणाऱ्या इतर ज्या काही गोष्टी असतील त्यासाठी एक परिपत्रक काढलेलं होतं आणि येत्या काही दिवसांमध्ये ही परीक्षा नियोजित आहे असं त्या जे काही परिपत्रक आहे त्या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर इतर जिल्ह्यांची लेखी परीक्षा कशी होईल, काय होईल किंवा पेपर पॅटर्न किंवा कशा पद्धतीनं असणारा हार्ड असेल, मिडियम असेल किंवा इझी असेल किंवा रेशो कशा पद्धतीनं असणार आहे, असे खूप सारे प्रश्न मुलांच्या मनामध्ये पडलेत. त्याच पद्धतीनं कट ऑफच्या बाबतीत सुद्धा ज्या जिल्ह्यांचे कट ऑफ अजून लागलेले नाहीत त्या कट ऑफच्या बाबतीत सुद्धा खूप सारे मुलं घाबरून गेलेले आहेत की सर मार्क कमी आहेत, आमचं सिलेक्शन होईल का नाही होईल का वगैरे वगैरे वगैरे. सो अशा पद्धतीने एकंदरीत हा सर्व जे काही घटक आहेत तुमच्या मनातील प्रश्न असतील त्याच्यावरती उत्तरासाठी हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. त्याच पद्धतीनं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन अशाच पद्धतीनं अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटून जाणार आहे. तर बघा सगळ्यात महत्त्वाचं की येत्या रविवारी म्हणजे 15 तारखेला सुद्धा काही जिल्ह्यांच्या काही घटकांची लेखी परीक्षा होणार आहे आणि त्या आधारित इतर जिल्ह्यांची सुद्धा जे काही परीक्षा आहेत त्याचा पॅटर्न कदाचित समजून येईल तुम्हाला. म्हणजे एका जिल्ह्याचा एक पॅटर्न आलाय म्हणून सगळ्या जिल्ह्यांचा तसा पॅटर्न नसणार आहे, पण काठिण्य पातळी वगैरे समजून येईल. जसं की मी कायमस्वरूपी म्हणतोय की 4 विषय जर पकडले बेसिकली जसं की मॅथ्स, रिझनिंग, मराठी ग्रामर आणि GK GS आणि बाकीचं तांत्रिक प्रश्न वगैरे ते सोडून म्हणतोय. तर प्रत्येक जे काही टॉपिक किंवा घटक आहे किंवा चॅप्टर आहे त्या पद्धतीनं प्रत्येकावरती लक्षात ठेवा ठरलेले क्वेश्चन्स असणार आहेत की 60% असतील किंवा 30% असतील आणि 10% असतील. 60% इझी, 30% मॉडरेट आणि बाकीचं ठरलेलं जे काय आहे 10% ते हार्ड लेवलचे असतील. अशा पद्धतीनं हा पेपर सेट होणार आहे. समजा आपण सरळ सरळ जर सोपे प्रश्न काढायचे म्हणले समिती असेल किंवा जे काही पेपर सेट करणारे सिनियर अधिकारी असतील त्यांच्या बाबतीत सांगतोय, तर सगळेचे सगळे सोपे काढायचे म्हणले तर समान मार्क घेणारे हजारो विद्यार्थी भेटतील एका मार्करवरती आणि मग त्याच्यामध्ये जे काही एज फॅक्टर आहे, एज्युकेशन फॅक्टर आहे ते प्रत्येक मुलग्याला असं लावण्यापेक्षा त्यांच्या डोक्यानं प्रत्येक प्रश्नामध्ये कसं मुलांना फसवता येईल आणि हार्ड लेवलचे क्वेश्चन कसे विचारता येईल जेणेकरून काही मुलं ही कॉम्पिटिशनमधून बाहेर पडतील अशा पद्धतीने हा पेपर सेट केला जातो, लक्षात ठेवायचं. त्यामुळे ह्याच्या आधी पण बोललो की पेपर कशा पद्धतीने सेट केला जातो त्याच्या पाठीमागं एक व्हिडिओ बनवलेला होता, तो सुद्धा तुम्ही बघून घ्यायचा आहे. सो एकंदरीत लक्षात ठेवा की पेपरचा जो रेशो असणार आहे किंवा पॅटर्न असणार आहे हा वेगवेगळ्या पद्धतीचा असणार आहे. त्याचबरोबर पुण्याचं एक परिपत्रक आलेलं होतं त्यांनी एक टेंटेटिव्ह अंदाजित एक टाइम टेबल त्यांनी किंवा परिपत्रक जे काही प्रसिद्ध केले त्याच्यानुसार एक समजून येतं की मार्च महिन्याच्या ह्या एंडपर्यंत पुण्याची ही लेखी परीक्षा होऊ शकते, लक्षात ठेवा. नसेल तर मग जसं की मुंबईचं आहे त्या पद्धतीने पुण्यात सुद्धा होऊन जाईल. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं की इतर जे काही जिल्हे आहेत त्यांची लेखी परीक्षा ही कधी होणार, काय होणार वगैरे वगैरे. तर काही जिल्ह्यांनी आपलं परिपत्रक काढलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की एप्रिल महिन्याच्या पहिला, दुसरा, तिसरा आठवड्यात आम्ही कधी पण एक्झाम घेऊ. तर त्या जिल्ह्यांची तयारी करणाऱ्या मुलांसाठी सांगतोय की 15 तारखेच्या नंतरच तुमची लेखी परीक्षा होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं. आणि ही 15 तारीख ही आजची नाही माझी तर 2-1.5 महिने अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की जे मोठमोठे जिल्हे आहेत तिथं 15 तारखेच्या आसपास ही लेखी परीक्षा होणार आहे आणि त्याच पद्धतीनं 4-5 दिवसापूर्वी एक परिपत्रक आलं आणि त्याच्यामधून तीच इन्फॉर्मेशन पुढं आलेली होती. सो अशा पद्धतीनं आता विषय सगळ्यात महत्त्वाचा की सर मार्क कमी आहेत आणि मग भीती वाटते वगैरे वगैरे. एक लक्षात ठेवा यावेळेचा फिजिकलची जी कॉम्पिटिशन आहे ही डिवायडेड झालेली होती, याला लक्षात ठेवायचं. 2022-23च्या पोलीस भरतीचं कंपॅरिझन या 24-25च्या पोलीस भरतीसोबत जर केलं तर त्यावेळी फक्त मुंबईला जागा जास्त होत्या. त्यामुळं सगळी स्पर्धा 40% तिकडं एकवटलेली होती आणि ह्यावेळी ही जी जागा आहे ह्या डिवायडेड झालेल्या आहेत. म्हणजे पुणे असेल, नंतर मीरा भाईंदर, पिंपरी चिंचवड असेल, त्याचबरोबर मुंबई शहर असेल, त्याच पद्धतीनं ठाणे असेल, नागपूर असेल, अशा पद्धतीने नवी मुंबई असेल. हे जे काय 8 घटक आहेत ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन डिवायडेड झाल्यामुळं हा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ कमी जास्त लागणार, लक्षात ठेवायचं. सो ह्याच्या आधी पण सांगितलं त्याच पद्धतीनं आता काल एका विद्यार्थ्याला आपण जो आधी रिप्लाय दिलेला होता त्या रिप्लायमध्ये मी सांगितलं की 40 मार्कांच्या आसपास हा कट ऑफ लागणार आहे आणि लागला 41 मार्कांवरती. म्हणजे विचार करा की किती परफेक्ट तुम्हाला मी सांगितलेलं होतं की कट ऑफच्या बाबतीत एवढं जवळ कट ऑफ लागतील. सो चालकचा कट ऑफ जर बघायला गेला तर त्याच्यामध्ये 2च इव्हेंट असतात त्यामुळे चालकचा कट ऑफ हाय लागणार आहे. जागा कमी आहेत त्यामुळं लक्षात ठेवायचं
की हा कट ऑफ आहे तो हाय लागणार आहे चालकचा. त्याच कंपॅरिझनमध्ये जर आपण कॉन्स्टेबलचा विचार केला, कारागृहचा विचार केला, तर कॉन्स्टेबलचा कट ऑफ हा कमी लागेल आणि कारागृहचा कट ऑफ त्याच्यापेक्षा जरा जास्त लागेल. का बरं? कारण कारागृहासाठी 4च घटकांमध्ये जागा होत्या. तर लक्षात ठेवा, तिथं पूर्ण महाराष्ट्र त्या 4 घटकांमध्ये डिव्हायडेड झालाय. आणि जर कॉन्स्टेबल बघायला गेलं तर जवळ-जवळ जेवढे जिल्हे होते त्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जागा होत्या. त्यामुळे कॉम्पिटिशन डिव्हायडेड झाली. त्यामुळे स्पर्धा कमी झाली. त्यामुळे कट ऑफ कमी आला. अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचं. त्यामुळं ज्या मुलांना एक गोष्ट सांगतोय की ओपन हा 38-40 लक्षात ठेवायचं. ओपन हा 38-40 जे मोठमोठे जिल्हे तिथं सांगतोय. मग फिमेल असेल, मेल असेल. सो 38-40च्या दरम्यान हा ओपनचा कट ऑफ जाईल. त्याच पद्धतीनं बॅकवर्ड क्लासेसमध्ये जर बघायला गेलं आपण तर ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि एसईबीसी ह्यांचा कट ऑफ हा 36 ते 38 मार्कांच्या जवळ जाईल. आणि जे काही पूर्णपणे बॅकवर्ड क्लासेस आहेत जसं की एससी असेल, एसटी असेल, विजे असेल, एनटी असेल, एनटीमध्ये एनटीडी, एनटीसी वगैरे सगळ्या गोष्टी, नंतर विजे असेल, एसबीसी असेल, अशा पद्धतीने ज्या काही कास्ट आहेत त्यांचा सुद्धा कट ऑफ हा 32 ते 34च्या दरम्यान जाईल. आणि काही कट ऑफ जे काय आहेत ते त्या जाग्यांवरती डिपेंडिंग असतात लक्षात ठेवायचं. कधी-कधी 32-34 सांगितलं तर तो असे काही घटक आहेत जिथं जागा 2-2 आहेत. तर त्यांचा कट ऑफ हा 36-38 मध्ये सुद्धा जाणार आहे. सो अशा पद्धतीनं एकदमच अचानक सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथं क्लिअर करता येणार नाहीत. पण जेवढा काही एक्सपिरियन्स आहे त्याच्यावरून सांगतोय की ह्या वेळेचा कट ऑफ हा डिव्हायडेड झालेला आहे. कुठं जास्त लागेल, कुठं कमी लागेल. सो सुरुवातीच्या पिरियडमध्ये कुठेतरी कमी लागला कट ऑफ आणि अचानकच अमरावतीचा कट ऑफ हाय लागला आणि मुलं घाबरून गेली. परत काही कट ऑफ कमी लागले, परत काही कट ऑफ जास्त लागले. अशा पद्धतीने ही अवस्था झालेली होती. तुम्ही पूर्णपणे बघितलेला असाल. तर आता मुंबईचं वगैरे जर बघितलं तर तुम्हाला कट ऑफ हा 32, 34, 36, 38 अशा पद्धतीनं सगळे कट ऑफ लागणार लक्षात ठेवायचं. त्यामुळे घाबरून काय जाऊ नका. लक्षात ठेवा, आतापासून जोरात तयारी करा. लेखीमध्ये खूप मोठी ताकद आहे. परत सांगतोय, तुमचं जे काय असेल 50 पैकी 50 जरी मार्क तू एखाद्या व्यक्तीने मिळवलेले असतील आणि तुला 40 जरी असतील आणि तू 40च्या शेवटच्या मार्कांवरती बसला असशील तर त्याला 10 मार्क आहेत म्हणून तो काय टॉपर येणार नाहीये लक्षात ठेव. त्याला 10 मार्क आहेत म्हणून तो मेरिट यादीमध्ये बसेल असं सांगता येत नाही लक्षात ठेवा. जास्त आहेत म्हणून. तर 50 पैकी 50 जरी असतील आणि लेखीला जरी 50 घेतला त्यानं तर 100 मार्क झाले. तुला 40 मार्क आहेत, तू लेखीला जर 80 मार्क घेतलास तर 120 मार्क झाले. म्हणजे 20 मार्कांनी तू मागं टाकलास आणि ते 10. म्हणजे विचार करा, एकंदरीत एवढी मोठी ताकद ह्या लेखीमध्ये आहे. त्यामुळे लेखीचा अभ्यास करत असताना परफेक्ट अभ्यास करा. अजिबात इकडे तिकडे डोकावून बघत बसू नका. त्याच पद्धतीनं ढीगभर पुस्तकांचे रद्दी केले, गट्टा केला आणि त्यामध्ये बसलाय आणि त्याला समजून झाले की काय करायचं, एवढं सगळं माझं करायचं आहे असं ज्याला वाटतंय तो लेखी परीक्षा काढू शकणार नाही लक्षात ठेवायचं. तो एकच विषय घेतलायस तर एकच विषयाचं बुक तिथं ठेव, रेफर बुक जे काय असेल आणि तो हाताळ तरच तुला त्यातलं समजून येईल. नसेल तर मग अभ्यासाची स्ट्रॅटेजी असते त्या पद्धतीनं स्वतःची काही स्ट्रॅटेजी बनवा आणि ह्या लेखी परीक्षेमध्ये जेवढे काही 85+ स्कोअर करता येईल, तुम्ही बॅकवर्ड क्लासेस असू द्यात किंवा काय पण असू दे, आणि ओपनला 90+ स्कोअर करता आला पाहिजे तरच तुम्हाला ही वर्दी भेटणार लक्षात ठेवायचं. त्यामुळं शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत सर, कट ऑफ कसा लागणार, काय लागणार वगैरे वगैरे सगळ्या काही गोष्टी आहेत. पूर्ण काय लक्षात ठेवा, एवढं हे शेवटचे दिवस आहेत. ही लेखी परीक्षा येत्या रविवारी पण होणार आहे. त्याच पद्धतीनं काही पुढच्या आठवड्यात पण होतील. मी त्याच्या आधी पण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की 21-22 तारीख किंवा ह्या एंडपर्यंत अजून काही घटकांची लेखी परीक्षा होईल आणि 15 तारखेच्या आसपास हे जे काही उरलेले सगळे घटक आहेत ते सगळेच्या सगळे संपून जातील आणि महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25ला फुल स्टॉप भेटेल लक्षात ठेवायचं. सो अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची की शेवटच्या टप्प्यात आहात. फिजिकलला बसेल का माहीत नाही, लेखी तयारी करू का नको माहीत नाही, पण फिजिकलला मार्क कमी पडलेत आणि म्हणून हताश झाला असाल तर लक्षात ठेवा, अजून एक संधी तुम्हाला मिळते डिसेंबर महिन्यामध्ये, ज्याच्यामध्ये 10 ते 12 हजार जागा आहेत तब्बल. पण लक्षात ठेवा, त्याची मोहीम जर तुम्ही आतापासून जर आखली तर मग 2027ला तुम्ही वर्दीत असणार आहे. नाहीतर पाठीमागं जसं केला की भरती पडल्यानंतर बघू, माझं होतंय 15 दिवसात, काय केलं असेल तुला चांगलंच माहिती आहे. त्यात प्रशासनाचे सगळे गोंधळ, चिप प्रॉब्लेम, सेन्सर प्रॉब्लेम, मार्कांची तफावत, ग्राउंडवरती 42 मार्क आणि म्हणजे होम ग्राउंडवरती आणि तिथं गेल्यानंतर 32 आणि 34 मार्क पडलेत. सो अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी असतात. सो आतापासून सांगतोय की ज्याला वर्दी हवी आहे त्यांनी आतापासून 8-9 महिने अगोदर घासायला सुरुवात करा, तर तुमचा त्या दिवशी ती वर्दी चमकणाऱ्या लक्षात ठेव. समजलं काय म्हणतोय? सो वेळ न घालवता, मार्क कमी पडले असतील तर मान्य कर की कमी पडलेत, माझे प्रयत्न अर्धवट होते आणि मग आतापासून सुरुवात कर. तेच शूज, तेच सँडो, तीच शॉर्ट घालून तू दिमागात जा आणि आता पूर्ण ग्राउंड ओस पडलेत. आज तू घाम गाळ, आज सगळी तुला असतील, काही एकटंच पाहिले काय माहीत किंवा जे काय असेल टोमणं मारा सुरुवात करतील. लक्षात ठेव, जेवढे जास्त टोमणे तेवढं आपल्या पायाचं स्पीड पळणार लक्षात ठेवायचं. त्यामुळं टोमणे पाहिजेत.
टोमणे वाचवायला जाल तर तुमची प्रगती कमी होईल, जेवढे टोमणे जास्त होईल तेवढे तुम्ही जास्त पळायला लक्षात ठेवायचं आणि यश तुम्हाला लवकर तुमच्या पदरात पडणार आहे. सो अशा पद्धतीनं ज्या मुलांचे खूप सारे मोठे प्रॉब्लेम होते त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा विषय. त्याच पद्धतीनं अजून एक अनाउन्समेंट करतोय की तुम्ही महाराष्ट्र पोलीस भरतीतली कोणत्याही जिल्ह्याची तयारी करत असाल आणि त्याचबरोबर कोणत्याही घटकाची तयारी करत असाल, मग त्याच्यामध्ये शिपाई असेल, चालक असेल, SRPF असेल, कारागृह असेल, बॅट्समन असेल, ह्या सगळ्या पोलीस भरती तयार करत असाल तर तुम्हाला जर मार्गदर्शन हवं असेल तर आपण एक ग्रुप काढतोय. त्या ग्रुपमध्ये आपण सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत देणार आहे. टेलिग्राम चॅनलचा ग्रुप काढतोय. त्या टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा नवीन जे आहे ती ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. टेलिग्रामवरती तुम्हाला सगळ्यांना अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये शेवटच्या घटकामध्ये काय करायचं आणि वर्दी कशी मिळवायची याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला त्या ग्रुपमध्ये सांगितलं जाणार आहे. सो अतिशय महत्त्वाचा ग्रुप असणार आहे. या व्हिडिओच्या खाली एक टेलिग्राम चॅनलची लिंक देतो, 1 नंबरचीच लिंक असेल आणि ती लिंक तुम्ही जॉईन करा आणि आजपासून त्याचा एक हकदार बना. पोलीस भरती संपेपर्यंत तुमच्या सोबत असणार आहे. मी स्वतः व्हॉइस नोट टाकीन, इम्पॉर्टंट नोट्स टाकतील किंवा जे काय असले सगळं तुम्हाला तिथं शेअर करणार आहे. सो ह्याच्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागते, आपला चॅनल पहिला सबस्क्राईब करावं लागतोय. चॅनल ज्याने सबस्क्राईब करतील त्यांना तिथे एंट्री असेल, बाकी सगळ्यांना बाहेर काढणार. त्याच पद्धतीनं अतिशय महत्त्वाचं की पेपर होईपर्यंत तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन त्याच्यामध्ये आपण करणार, लक्षात ठेवा. त्याच पद्धतीनं तुम्हाला जर कट ऑफच्या काठावरती मार्क असतील म्हणजेच 28, 26, 30, 32, 34, 36, 38 असा काही तुमचा स्कोअर असेल तर घाबरून जाऊ नका. 38, 40 प्लस सुद्धा असतील तर तुम्हाला जर 80 प्लस मार्क घ्यायचे असतील तर अजूनही वेळ आहे तुमच्याकडं. तर तुमच्यासाठी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी 15,323 प्रश्नसंच असलेली PDF बॅच आपण घेऊन आलेलो आहोत. या PDFमध्ये जवळजवळ 2,100 प्लस पानांचा समावेश आहे. 2,100 प्लस पानांचा समावेश आहे. ह्याच्यामध्ये आपण सगळे विषय कव्हर केले. जसं की मगाशी तुम्हाला सांगितलं की 4-4, 5-5 प्रश्न हे हार्ड लेवलचे येतील. मग हार्ड लेवलचे प्रश्न कोणकोणत्या सोर्समधून विचारले जातात आणि कशा प्रकारचे असतात आणि पाठिंबाचा अनुभव 19, 21, 22, 23 आणि ह्या पोलीस भरतीचा अनुभवावरती आधारित अतिशय महत्त्वाची PDF बॅच आपण तयार केलेली आहे. ज्याच्यामध्ये आपण सगळे विषय कव्हर केलेले आहेत. जसे की मराठी ग्रामर असेल, मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, GK-GS असेल, पोलीस प्रशासन असेल, तांत्रिक प्रश्न असतील, अतिसंभाव्य प्रश्न असतील, पाठिंबाच्या जुन्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडवून दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर 1984 पासून ते 2024-25 पर्यंत वर्ग 2 आणि वर्ग 3 लेवलचे हार्ड लेवलचे क्वेश्चन ह्याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत. आता वर्ग 2, वर्ग 3 लेवल म्हणजे काय, तर तेच विषय आहे की काठिण्य पातळी ज्यावेळी वाढवतील, जे 4 प्रश्न कुठल्या लेवलचे विचारतील तर ग्रुप B, ग्रुप C लेवलचे क्वेश्चन विचारतात आणि मग ज्यावेळी तुम्ही ग्रुप B आणि ग्रुप C लेवलचे क्वेश्चन सोडवाल त्यावेळी ते 4 प्रश्न तुम्हाला भेटतील. 4 पैकी 2 जर मिळाले तर 4 विषयांचे 8 प्रश्न तुम्हाला मिळाले, म्हणजे 8 उत्तरं तुम्हाला आली. 8 म्हणजे 8 मार्क नसून एका मार्कामध्ये 10-10 ते 12-12 मुलं फायनल मेरिटमध्ये असतात, लक्षात ठेवायचं. सो 80 मुलं तुम्ही मागे टाकू शकाल, एवढी मोठी ताकद या PDF मध्ये. सो विचार करा, ह्याच्यामध्ये आपण सगळे घटक पूर्ण केलेले आहेत, सगळे विषय पूर्ण केलेले आहेत. सोबत तुम्ही 36 जिल्हा पोलीस भरती तयार करत असाल तर सगळ्यांसाठी अतिशय उपयुक्त असणार आहे. सो एकच PDF तुम्हाला सगळ्या निकालामध्ये आणेल, लक्षात ठेवायचं. 2022-23च्या पोलीस भरतीमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही 4,500चा ठोकळा होता, यावेळी 15,500चा आहे. त्यावेळी 4,500चा होता, त्यावेळी 53 प्रश्न यातले होते. यावेळी 80 प्लस प्रश्न ह्या ठोकळ्यातले असणार आहेत. सो जो ठोकळा घेणार त्याला विचारा की गेम चेंजर ठोकळा, लक्षात ठेवायचं. आणि 5 मिनिटांमध्ये तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती हा ठोकळा तुम्हाला भेटून जाणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला 99 रुपयाचा डाएट प्लॅन सुद्धा याच्यासोबत मोफत मिळतोय की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करायचं. त्याच पद्धतीने अतिशय महत्त्वाचं की हा जो ठोकळा आहे आणि त्याचबरोबर 99 रुपयाची डाएट प्लॅन PDF हे सगळं 799 रुपयाची PDF तुम्हाला आज मिळते फक्त आणि फक्त 399 रुपयाला. फक्त आणि फक्त 399 रुपयाला तुम्हाला वर्दी भेटणार, लक्षात ठेवायचं. त्यामुळं ज्याला ही PDF हवी आहे त्यांनी वेळ न घालवता आत्ताच या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. फक्त एक मेसेज करा, 15,000 PDF तुम्हाला 2 मिनिटांमध्ये ही PDF भेटून जाणार आहे. एक वेळ फक्त रेफर करून बघा, मग तुम्हाला कळेल की हार्ड लेवलचे क्वेश्चन कशा पद्धतीने असतात आणि ते कशा पद्धतीने सोडवायचे असतात. मॅथ्स रिझनिंग तर एवढे घेतले त्याच्यामध्ये बघायला नको आणि मराठी ग्रामर, कारण 70 ते 75% पोर्शन हा इथं आहे. सो लक्षात ठेवा, जवळजवळ 1700 ते 1800 पानं आपण मॅथ्स रिझनिंग आणि मराठी ग्रामरवरती पूर्ण केलेले आहेत आणि उरलेले जे काय आहे त्याच्यामध्ये GK-GS वगैरे कन्क्लूड केलेलं आहे. सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाची महाराष्ट्रामध्ये गाजलेली ही PDF जर हवी असेल तर वेळ न घालवता आता त्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. त्याच पद्धतीनं आपला जो नवीन टेलिग्राम ग्रुप आहे त्याची लिंक सुद्धा मगाशी जशी अनाउन्समेंट केली तशीच
सांगतोय परत एकदा शेवटी की या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, ते जाऊन तुम्ही ती लिंक जॉईन करा. तर तुम्हाला इथून पुढचं जे सगळं मार्गदर्शन आहे ते मोफत भेटणार आहे. त्यामुळं वेळ न घालवता लवकर पहिला चॅनल सबस्क्राईब करून मगच टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. सो ज्याला चॅनल सबस्क्राईब केला त्याचीच फक्त टेलिग्राम चॅनलची लिंक जॉईन होणार आहे, अदरवाईज होणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचा आहे. एकंदरीत सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी शुभेच्छा देतोय आणि इथं संपतोय. तोपर्यंत धन्यवाद.